ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्षी तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्यासोबत आहेत स्नेहल वाघ. माणूस एखाद्या वेळेस जेव्हा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती काय करू शकतो याचं एक जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तेव्हा आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्याच लोकांचं जे व्हिक्टर्स ऑफ टॉक आहे याच्यामध्ये आपल्या लोकांचं आणि विशेषतः स्नेहल तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. तर सगळ्यात पहिल्यांदा स्नेहलच्या बाबतीत मी थोडीशी ओळख करून देतो. स्नेहलचं प्राथमिक शिक्षण हे तिच्या गावी जिल्हा परिषद येथे झालेलं आहे. याच्यासोबत तिचं माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे JNV वाशिम, ज्या ठिकाणी मी तिला तिथेही सिनियर होतो एक्झॅक्टली, तिथून तिचं शिक्षण झालेलं आहे. नंतर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन तिने पूर्ण केलं. कृषी महाविद्यालय रिसोड इथून करडा या ठिकाणाहून तिने तिचं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर लगेचच तिने सारथी एज्युकेशनच्या व्हिक्टर बॅच 1ला ॲडमिशन घेतलं होतं. रावेला असताना कंप्लीट आपली बॅच जी आहे ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने तिने पूर्ण केली आणि त्याच्यासोबत आपला कॉलेजचा अभ्यास आणि बँकिंगचा अभ्यास सायमल्टेनियसली चालू ठेवला. बॅच 6 महिने पूर्ण केल्यानंतर त्याचं प्रॉपर होमवर्क, व्यवस्थित पद्धतीने नियोजन आणि परीक्षांचं नियोजित पद्धतीचं असलेलं वेळापत्रक या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने फॉलो केल्यात आणि हेडिंग पाहिल्याप्रमाणेच पहिल्याच प्रयत्नात अर्थात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये तिला विविध पदांवरती अर्थात 4 वेगवेगळ्या पदांवरती जवळपास सिलेक्शन मिळालेलं आहे. पहिलं IDBI JM म्हणून सिलेक्शन झालंय, दुसरं IBPS PO म्हणून सिलेक्शन झालंय, तिसरं IBPS क्लर्क म्हणून सिलेक्शन झालंय आणि याच्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे आता येणारा रिझल्ट आहे त्याच्यात तिचा 100% निकाल असणार आहे, कारण स्कोअर तेवढा आहे. तेव्हा स्नेहल काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा तर तुझं थोडंसं इंट्रोडक्शन जे आहे तर मी ब्रीफली तर दिलंय, पण तू तुझ्या बाबतीत थोडंसं एकदा सांगशील. ठीक आहे सर. माझं नाव स्नेहल विजय वाघ. मी प्रॉपर वाशिम जिल्ह्यातून वाघी या गावातून येते. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदमध्ये आमच्या गावातच झालं आहे. त्याच्यानंतर मी 12वी पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे माझं एज्युकेशन पूर्ण केलं आणि डिग्री ही माझी ॲग्रीतून झाली, ॲग्रिकल्चरमधून झाली आहे. अच्छा, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने चालू करतो. लहानपणी प्रत्येकाला शाळेत हात वर करायला लावता किंवा तुम्हाला काय बनायचंय असं तू तुझ्या शाळेत असताना कधी केलं होतंस का? किंवा शिक्षकांनी प्रश्न विचारलाय आणि तुला काय व्हायचंय मोठेपणी आणि हात वर केला, काय उत्तर दिलं होतंस? सर माझं इंजिनियर दिलं होतं मी. अच्छा, तू हे आन्सर दिलं होतं इंजिनिअरिंग करायचंय. अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग करायचं हे स्वप्न बाळगलं होतं. नंतर कळालं की नाही आपण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन केलंय, म्हणजे ॲक्सिडेंटल ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि त्याच्यानंतर ॲक्सिडेंटल बँकर कम्प्लिटली. बरं, असं का बरं वाटलं की म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असताना किंवा ग्रॅज्युएशन करत असताना हे ॲग्रिकल्चरमधून करणं हे बाय चॉईस होतं की नको बाबा जसं सगळ्यांचं असतं की नाही सर मला 12th मध्ये CETला तेवढा स्कोर आला नाही, मग आता सेकंड ऑप्शन कोणतं बेस्ट आहे आणि मग मी ॲग्रिकल्चर केलं, काय होतं? नाही सर, मला म्हणजे नीटमध्ये स्कोअर नव्हता आला, मग नंतर CET मध्ये चांगला स्कोअर होता. अच्छा, पण ते जे कॉलेज वाईज लिस्ट टाकतात त्याच्यामध्ये गडबड झाली, मग त्याच्यानंतर मी ॲग्री चूज केलं. अच्छा, मग ॲग्री चूज केलंस तू. अच्छा, बरं. म्हणजे मेडिकल फील्डला जावं वगैरे हे तुझं जे चालू होतं मध्यंतरीचं की सर मला मेडिकल फील्डला जायचं होतं वगैरे वगैरे, मग तिकडे अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन झालं नाही आणि मग तू ॲग्रिकल्चरला आलीस. बरं, ॲग्रिकल्चरच्या डिग्रीच्या वेळेस म्हणजे काय होतं तुझा CGPA कसा असायचा किंवा कॉलेजला असताना काय नेमकं काय किस्से आहेत? सर CGPA माझा नेहमी 8च्या वरच असायचा. 8च्या वरच असायचा, म्हणजे सुरुवातीपासूनच थोडीशी स्कॉलर स्टुडंट्स म्हणजे आधी नवोदयमध्ये होतीस आणि नवोदय नंतर मग पुन्हा इकडे 8च्या पुढे CGPA होताच. मग कॉलेजला असताना काय म्हणजे कशा पद्धतीने तुझ्या डोक्यात आलं की आपण बँकिंग सेक्टरमध्येच गेलो पाहिजे म्हणून? सर सुरुवातीला तर
म्हणजे ऍग्रीचाच अभ्यास केला स्टार्टिंगचा एखादा सेमिस्टर, नंतर मग लॉकडाऊन लागलं. अच्छा. त्याच्यामध्ये मग माझा छोटा भाऊ आहे, त्यानं राहुल सरांचा व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये आरबीआय ऑफिस अटेंडंटची एक ऍड आली होती. राईट लॉकडाऊन मध्ये आली होती ती लॉकडाऊन ऍडव्हर्टाइजमेंट. मध्ये. आणि तुम्ही 2 महिन्याची बॅच पण केली लॉन्च केली होती. बरोबर. मी ती वाली बॅच केली आणि तो पेपर दिला. त्याच्यामध्ये माझा ओव्हरऑल कट ऑफ तर निघाला, पण जीएचा सेक्शनल मुळे राहिलं ते. अच्छा. नाही तर मग तेव्हाच तू बँकेतच लागून गेली असते तेव्हा समजा आरबीआय अटेंडंट मध्ये. अच्छा. मग पुढे प्रवास चालू झाला. हा, मग तेव्हा जे 2 महिने बॅच केली त्याच्यावरून समजलं की होईल. म्हणजे तू सेकंड इयरला असताना बॅच केली होतीस तर आरबीआय अटेंडंटची 2 महिन्याची बॅच केली होतीस आणि मग पुढे कंटिन्यू अभ्यास चालू ठेवला आणि नंतर मग ऍग्रीची बॅच केली 2 वेळा. अच्छा. ऍग्रीकल्चरची बॅच पण केलीस. एमसीआरची बॅच केलीस. बरोबर. काही नॉलेज मध्ये फरक पडला की नाही पडला? हो, पडला. यावर्षी तर ऍग्रीकल्चरचा रँक 1 म्हणजे एमसीआर पीजीसीईटीतून ऍग्रीकल्चरचा रँक 1, हॉर्टिकल्चरचा रँक 1 हे दोन्ही रँक सारथी एमसीआरच्या स्टुडंट्सचे आहेत. तर ठीक आहे. टिपिकली मग आता ऍग्रीकल्चर केल्यानंतर थोडासा ऍग्रीकल्चरच्या स्टुडंट्सचा झुकता कल हा ऍग्रीकल्चरकडे सुरुवातीला तर असतोच, पण मग त्याच्या सोबत तू हे कधी डिसाईड केलं की नाही आता मला कम्प्लीटच बँकिंग करायचंय? सर मग मी विक्टर्स बॅच 1 जॉईन केली. तू फायनल इयरला असताना, रावेत असताना? 7 सेमिस्टर. अच्छा. बरं. मग आता त्यावेळेस 5 सब्जेक्ट करायचे, ऑनलाईन करायचे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचा हा भ्रम असतो की सर माझा ऑनलाईन होणारच नाही किंवा ऑनलाईन सिलेक्शनच होत नाहीत, ऑनलाईन बॅचेसवाल्या स्टुडंटचे सिलेक्शनच होत नाहीत. तर मला वाटतं स्नेहल ही जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहे की ऑनलाईन बॅचेसच्या स्टुडंटचे सुद्धा सिलेक्शन होतात आणि पहिल्या प्रयत्नात होतात. रावेला असताना तिने बॅच कंप्लीट केली होती, पण मग रावेला असताना बॅच कंप्लीट करत असताना नेमक्या काय अडचणी तुला वाटल्यात किंवा ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना नेमक्या काय अडचणी येतात आणि त्याच्यावर कसं सोल्युशन काढलं? सर म्हणजे जे लाईव्ह क्लास आहेत त्याच्यामध्येच प्रॉब्लेम येते, बाकी तर काही प्रॉब्लेम नाही आहेत. नंतर रेकॉर्डेडही करू शकतो ना आपण. बरोबर. पण मग रावेचं ते म्हणजे ते डेमॉन्स्ट्रेशन पण करायचे. बरोबर. त्याच्यामुळे थोडेसे क्लास लॅक व्हायचे, पण नंतर कव्हर होऊन जायचे. अच्छा. म्हणजे मग दिवसभराचं तुझं असं एक टार्गेट होतं की मी घरी आल्यानंतर ना पहिल्यांदा लेक्चर करेल. अच्छा. ते होतं. आणि होमवर्क आणि लेक्चर दोन्ही पण. म्हणजे पहिल्यांदा तर कोणताही स्टुडंट असला तर एखादा नवीन स्टुडंट आहे ज्यांनी आता बॅच जॉईन केली, म्हणजे तो ऑनलाईनचा विद्यार्थी असू शकतो किंवा ऑफलाईनचा सुद्धा विद्यार्थी असू शकतो, तर पहिल्यांदा बेसिक विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? कारण आता डिग्री झाली आहे, 2 जूनला एमसीआरचा पेपर झालाय आणि सगळे आपले ज्युनियर्स इथं आलेले आहेत आता किंवा ऑनलाईन तयारी करतात, काही लोक एमएससी ला सुद्धा ऍडमिशन घेतात. तर याच्यासोबत आता नवीन जे फ्रेशर स्टुडंट, आपण त्यांच्या बाबतीत बोलूया की नवीन फ्रेशर स्टुडंट, कारण तुझा फर्स्ट अटेम्प्ट झालेला आहे, तर मग फ्रेशर स्टुडंटची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे एक्झॅक्टली सुरुवातीला? सर पहिले तर बेसिक पूर्ण कंप्लीट कव्हर करून घ्यायचं. ओके. जर बेसिक क्लिअर असलं आणि प्रॅक्टिस जर आपण केली तर स्पीड आपोआप वाढते. म्हणजे पहिलं तर लेक्चर करणं कंपल्सरी आहे, देन नंतर होमवर्क करणं कंपल्सरी आहे. आणि जर सपोज होमवर्क नाही केला तर मग नंतर कन्सेप्ट क्लिअर नाही होत. म्हणजे होमवर्क करणं हा पार्ट कंपल्सरी आहे. ऑनलाईनचे विद्यार्थी घरी आळस करतात, बरोबर आहे का? म्हणजे बरेच विद्यार्थी हेच म्हणतात सर घरी राहून होतच नाहीये, आळस होतोय आमचा, बरोबर आहे का? किंवा काही विद्यार्थी हे पण कारण देतात सर एमएससी ला नंबर लागलाय, आता मला एमएससीच करायचं होतं पण सोबत हेही चालू आहे आणि होतच नाहीये. पण तू तर रावेला असताना या सगळ्या गोष्टी केल्यास, मग होमवर्कला कसा वेळ करायची? कारण 5 तास लेक्चर करायचे, रावेचं करायचं आणि त्याच्यानंतर होमवर्क करायचं, हे कसं केलंस तू मॅनेज? सर ते करायचं असलं तर होते मॅनेज, म्हणजे आणि माझ्या घरच्यांचाही सपोर्ट होता. मी जर अभ्यास नसली करायची तर तेच बोलायचे की अभ्यास कधी करणार आहे असं तसं. अच्छा. लॉकडाऊन मध्ये मग त्याच्यामुळे असं झालं की नाही आता करावंच लागतं, झाल्या करायचंच आहे, पर्यायच नाही त्याला. वडील काय करतात? शेती करतात. आणि आई? हाऊसवाईफच आहे. अच्छा. बर. अच्छा, ठीक आहे. म्हणजे एका शेतकरी कुटुंबातून तू बिलॉंग करतो. आधी कोणी बँकिंग सेक्टर मध्ये होतं का आपल्या घरचं? नाही सर, माझ्या घरातून फर्स्ट आहे जिला जॉब लागलेला आहे. बरं. आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया कशी होती? म्हणजे आपण ज्यावेळेस पहिल्यांदाच लागतो, पहिल्याच प्रयत्नात लागतो आणि आई वडील, म्हणजे मी नेहमी सांगतो ना की माझा पांडुरंग प्रचंड का पाहावे दुसऱ्याचे तोंड, की आई वडील हे आपला पहिला पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगासमोर ज्यावेळेस तू पहिल्यांदा उभी राहिलीस आई वडिलांसमोर आणि सांगितलंस, किंवा काय रिॲक्शन होती त्यांची, किंवा तू फोनवर सांगितलंस का समोरासमोर सांगितलंस का काय? मी फोनवर सांगितलं सर. मी तशी वाशिमला होती, ऑनलाईन लेक्चरमुळे ते नेटवर्क प्रॉब्लेम येते गावाकडे, मग मी फोनवरून रिझल्ट सांगितलं. आपल्या वाशिम खंडात तू बिलॉंग करतेस तसं तर म्हणजे सुरुवातीला सांगायला हरकत नाही, शी इज बिलॉंगिंग टू द आमचा खंड, ते म्हणजे वाशिम खंडाला ती बिलॉंग करते ऍक्च्युअली. येस. तर मग तिथे तू राहायची आणि मग पप्पांना फोन केला, मग काय रिॲक्शन होती पप्पांची? सर रिझल्ट माझ्या भावानंच पाहिला घरी. अच्छा. आणि नंतर मग मला माहिती झालं की मी म्हणजे बँक ऑफ बरोदा मध्ये पीओ म्हणून सिलेक्शन झालंय म्हणून. अच्छा. ओके. बरं. मग काय रिॲक्शन होती भावाची आणि बाबांची पण? खूप जास्त म्हणजे आनंदी होते सगळे. आणि
10-12 किलो पेढा वाटला. 10-12 किलो पेढे वाटले. अच्छा, मग तुझं पेढ्याची तुलाच केल्यासारखे झालं असेल है ना. अच्छा, आणि आईची काय रिॲक्शन होती? आई सेम, सगळ्यांची सेमच रिॲक्शन होती. सगळे खूप जास्त आनंदी होते. आणि मग एकामागे एक रिझल्ट येत गेले तुझे, की मी पहिल्यांदा पीओ झालीस, IDBI चा रिझल्ट आला, IBPS क्लर्कचाही रिझल्ट आला. म्हणजे हे सलग रिझल्ट असे कसे येत गेले? कारण बरेच पोरं म्हणतात की सर नाही, आम्ही आता या एक्झामला टार्गेट करतो, आम्ही त्या एक्झामला टार्गेट करतो. कोणी म्हणतं नाही मला AFOच करायचं, कोणी म्हणतं मला जनरल बँकिंगच करायचं, कोणाच काहीतरी भलतंच चालू असतं, नाही मी IDBIचीच वाट पाहतो. तू ह्या सलग एक्झाम कशा पद्धतीने काढल्यास? म्हणजे काय क्या राज आहे भाई इसका? नाही सर, पहिले मी IDBI एक दिली होती, जाम PGD दिली होती, तर तिचं माझं 10-12 मार्जिन राहिलं होतं एकदम. ओके. आणि मग नंतर एकदम RRB ची एक्झाम होती प्रीची. बर. तर मग त्या म्हणजे एक जी राहिली त्याच्यातून नंतर शिकत गेली की काय चुकत आहे, कुठे चुकत आहे. मग तुला काय वाटतं जे नवीन विद्यार्थी येतात यांच्या नेमक्या काय चुका होतात? सर एकाच एक्झामला किंवा असंच नाही की प्रीज करायची तर प्रीज किंवा मेन्स करायची तर मेन्स, तसं नाही. आपण जसं स्टडी कंटिन्यू सर जसं सांगतात तसा कंटिन्यू ठेवला तर नक्की सिलेक्शन. आता ॲग्रिकल्चरच्या पोरांना मला वाटतं कॉन्टची भीती आपल्या पोरांना सगळ्यात जास्त असते, गणिताची भीती. तर मग ती कशी ओव्हरकम केली? कारण की पहिल्यांदा आल्या आपल्याला, म्हणजे मी तर नेहमी म्हणतो ना क्लासमध्ये पण, तू आता नेहमीच पाहिलं असेल की बाबा आपले पोरं 12/4 जर करायचं तर 4 मधून 2 काढतात, मग 1 काढतात, मग कसंही करून पोरं उत्तर आणतात. आणि आपल्या पोरांचं उत्तर 32 असतं, काहीतरी वेगळंच असतं. हे कॉन्टची भीती तुला कधी नव्हती का? नाही सर, स्टार्टिंग म्हणजे मी आधी ते लॉकडाऊन मध्ये एक बॅच केली होती 2 महिने, त्याच्यावरून सरांनी बेसिक पूर्ण करून घेतलं होतं, राहुल सरांनी. मग त्याच्यावरून असं समजलं की नाही आपल्याच्यानं होईल, आणि होते हे विनाकारण, म्हणजे असं घाबर त्या गोष्टीचा एक बाऊ केला गेलेला आहे है ना. पण मग तुला आता IBPS POचं तू ज्यावेळेस करत गेलीस तर बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात ना, सर मला कॉन्टचा अभ्यास करायचा आहे, मग मी पहिल्यांदा बेसिक करेल, मग माझी प्री निघाल्यावर मी ॲडव्हान्स करेल, बरोबर आहे का? तर मग हे असं तू केलं होतंस की फक्त सब्जेक्ट वाईज घेतलं, सर मी कॉन्ट करते, सपोज मी DI घेतलंय तर मी DI कम्प्लीट करते, किंवा नंबर सिरीज घेतलंय, नंबर सिरीज मी करते, ते प्री लेवलचा असो किंवा मेन्स लेवलचा असो, नेमकं काय स्ट्रॅटेजी होती? नाही, ती सगळ्यात मोठी चुकी आहे सर. एकच टॉपिक नाही घ्यायचा कधीच. ओके. म्हणजे बेसिक पासून करायचं असलं तर सर्व टॉपिक आपल्या प्रॅक्टिस मध्ये कंटिन्यू आलेच पाहिजे. नाहीतर थोडासा जरी गॅप पडला तरी मग ते परत लेक्चर करून परत करावं लागतं. अच्छा, बरं एखादा विद्यार्थी असा आहे, म्हणजे हा प्रश्न 100% विद्यार्थ्यांचा असू शकतो, एखादा असा विद्यार्थी आहे ज्याने बॅच स्टार्ट केली आहे, अनफॉर्च्युनेटली बॅच मध्येच सोडून दिली आहे, मग परत लेक्चर करायचे, परत लेक्चर करायला पाहिजे, परत लेक्चर करायला पाहिजे, आणि होमवर्क वगैरे करून मग त्यावेळेस मग त्याचं लवकर कव्हर होईल ना, कारण आधी केलेलं आहे थोडंसं तरी. बरं, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटमध्ये कमर्शियल मॅथ्सची भयंकर भीती आहे, आणि राहुल सरांचे लेक्चर्स तू केलेले आहेत, मला मी बघितलं ते की राहुल सरांचे लेक्चर्स तू कन्सिस्टंटली करायचीस, मेन्स लेवलचे लेक्चर्स कन्सिस्टंटली करायचीस. तर तुला सारथीकडून म्हणजे असं काय वेगळं जाणवलं की बाबा तू पहिल्यापासून, म्हणजे फर्स्ट इयरला सारथीला होतीस, तू MCRच्या बॅचला सारथीला होतीस, तू बँकिंगचे लेक्चर्स करताना विक्टर्स बॅच 1ला सारथीला होतीस, असं काय विचार केला की बाबा तू सारथीलाच येत गेलीस? आणि जे राहुल सरांनी तुमच्याकडून म्हणजे मेन्स लेवलचं जे करून घेतात ते हे कसं करून घेतलं होतं? सर मला म्हणजे 12th नंतर मी सांगितलं की मला मेडिकल करायचं होतं, ते नाही झालं, मग मी खूप डिमोटिवेट झाले होते तेव्हा. मग राहुल सरांचे व्हिडिओ बघून थोडं मोटिवेशन वाटायचं, मग कसं ठरवलं की नाही आता एकच फॉलो करायचं, काही पण हेच करायचं बस. मग त्याच्यातून मग सर जसं जसं सांगत गेले तसं तसंच करत गेले. अच्छा. आणि मग झालं, म्हणजे सरांनी बोलले की आज हे लेक्चर आहे, हे YouTube लेक्चर आहे, लाईव्ह म्हणजे युट्यूबवरचे फ्री लेक्चर पण तुमच्यापैकी कोणाचेही असले तरी मी करायचे, ते मला नाही समजले तरी करायची, नाही समजलं तरी करायचं. करून पाहू आपण काय होतंय, थोडंफार का होईना कळेल. सारथीच का एवढं, म्हणजे एवढा विश्वास सारथीवरती का दाखवलास तू, किंवा तुला असं का वाटलं की आपण सारथीवर एवढा विश्वास, डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो? हा, ते एक जे 2 महिन्याची बॅच केली लॉकडाऊन मध्ये आणि त्या ऑफिस अटेंडन्सचा पेपर दिला, मग तेव्हा असं वाटलं की आपल्याच्यानं काहीतरी होईल, नाही तर आधी असं वाटत होतं की काही होणारच नाही. मग त्याच्यामुळं मग एकदा भरोसा ठेवला की इथेच करायचंय तर करायचंच आहे. हा, म्हणजे हे ठरवलं की एकदा करायचं ना तर करायचं, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. अच्छा, मग आता ह्या मेन्स लेवलला तुला पीओच्या प्री, आता जनरली काय होतं ना की पीओ फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघत नाही, AFO फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघत नाही, हा एक भयंकर बाऊ झालेला आहे सध्या. मग तुझं जे पीओचं किंवा तुझ्या पीओची प्रिपरेशन केली आहेस, क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल किंवा GA असेल, है ना, तू काय स्ट्रॅटेजी काय होती तुझी पीओ साठी प्रिपरेशन करताना सुद्धा? पीओच्या वेळेस मी प्रॅक्टिस जेवढी जास्त झाली तेवढी करत होते, म्हणजे सर जे डेली टास्क देत होते ते तर करायचेच, पण मला म्हणजे
माहित होतं की 1 वर्षाच्या आतच करायचंय, तर मी एक्स्ट्रा पण करायची स्वतःच्या यानं प्रॅक्टिस. अच्छा. आपलं एक्झाम नीती म्हणून एक हो, एक्झाम नीती म्हणून एक ॲप होतं, बरोबर. त्याच्यावर आता सर सगळ्या त्या PDF ज्या आहेत त्या आपल्या सारथी एज्युकेशनच्या ॲपवरती सुद्धा पुट ऑन करताय एक्झाम नीतींच्या. सारथी एज्युकेशनच्या ॲपवर पुट ऑन करतायत, सोबत टेलिग्रामला सुद्धा पुट ऑन करतायत सारथी एज्युकेशनच्या आपल्या. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला PDF टास्क दिला जायचा, बरोबर आहे. तर ते आम्हाला सरांनी सांगितलं नव्हतं की करायचे म्हणून, पण आम्ही अलॉट होतो त्या बॅचला, तर मी स्वतःहूनच करून घेतले ते. बरं. म्हणजे मग जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करण्याचा तू प्रयत्न केलास, की बाबा राहुल सरांनी तुम्हाला एक्झाम नीतीचं दिलं असेल किंवा राहुल सरांनी तुम्हाला ते मेन्स लेवलचे लेक्चर्स असतील, मग मेन्स लेवलचे लेक्चर तू पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केले का पहिल्यांदा बॅच कंप्लीट केली मग मेन्स लेवलचं करत गेलीस? नाही, मी बॅच सोबतच करत गेले, कारण सर सांगत नाहीत पण सर फ्री मध्येच बरंच मेन्सचं कव्हर करून घेतात, बरोबर आहे. वराडे सर पण आणि राहुल सर पण. पण रिझनिंगच्या बाबतीत काय कसं केलं? सर रिझनिंग फक्त वराडे सरांनाच फॉलो केलं आणि सरांचं समजायचं मला. अच्छा. म्हणजे रिझनिंग जर सपोज वराडे सरांनी, एखादा स्टुडंट आहे ज्यांनी 100% वराडे सरांनी सांगितलं होमवर्क केलं, नाही केलं तर उडबशा तर काढावंच लागतात. ऑनलाईन उडबशा काढल्या त्या कधी? कधी चेक नाही केला. बरोबर आहे, ते पण आहे. मग घरी मला एक गोष्ट सांग, तू एवढी कन्सिस्टंट कशा पद्धतीने राहिलीस की सर मला डेलीचं डेली होमवर्क करायचंच आहे, मला डेलीचं डेली वराडे सरांनी सांगितलेलं सुद्धा होमवर्क करायचंच आहे, एवढं कन्सिस्टंट कसं? सर मी एक डायरी मेंटेन केली, राहुल सर बोलले तशी. बरं. आणि त्याच्यामध्ये डेलीचं लिहायचं आणि एखाद्या वेळेस कंप्लीट नाही झालं तर स्वतःलाच चांगलं नाही वाटत मग. अच्छा. मग त्याच्यावरून, आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट होता. बरं. त्याच्यामुळं मग मला मोटिवेशन भेटत गेलं. बरं. मग आता रिझनिंगच्या बाबतीत तू ज्यावेळेस प्रिपरेशन करत होतीस है ना, आता बऱ्याच मुलांचा हे एक मोठा कन्सर्न असतो ॲक्च्युली की सर आम्ही क्वांट आणि रिझनिंग हे दोन्ही करत असताना होमवर्कमध्ये सगळा वेळ जातो. मग याच्यातून तू इंग्लिश आणि GA ला कसा वेळ काढलास? कारण ज्यावेळेस बॅच चालू असते बऱ्याच मुलांचा वेळ जो आहे तो कम्प्लीट होमवर्कमध्येच जातो, क्वांट रिझनिंग. मग इंग्लिश आणि GA साठी तू कसा वेळ काढलास? सर GA साठी तर सर जे लेक्चर घेतात तेच करायचे. मला अक्षय सरांचे लेक्चर जर एखाद्याने डोळे लावून फॉलो केले 100% तर होते, तर GA मध्ये स्कोर येईल? हो येते. मी दुसरा कोणताच सोर्स यूज नाही केला GA चा, कधीच नाही. पण मुलं म्हणतात, इव्हन सर पण म्हणतात की कोणता तरी एक माझा सोर्स यूज करा, अजून एक सोर्स यूज करा. सर राहुल सरांचे लेक्चर म्हणजे अक्षय सरांचे लेक्चर बघितल्यावर दुसरं काही पाहच वाटत नाही. अच्छा, तेवढं क्वालिटी कंटेंट किंवा तेवढं त्या लेवलचं कंटेंट मला वाटतं किंवा विद्यार्थ्यांसाठी आता आम्ही पण स्वतः डोळ्यांनी बघतो 10-10, 12-12 तास स्वतःची PPT प्रिपेअर करायची, त्याच्यातून ते पॉइंट्स काढायचे, त्याच्यानंतर ते शिकवायचं आणि शिकवण्याची इंटेन्सिटी सुद्धा त्या लेवलला असते की प्रत्येक स्टुडंट पर्यंत मी पोहोचलो पाहिजे, बरोबर आहे का? तर म्हणजे GA च्या बाबतीत तू फक्त 100% एकच फॉलो केला सोर्स की दुसरा काही केला होता? नाही, दुसरा कोणताच नाही, फक्त अक्षय सरांचाच. हो, नाही असं नको वाटायला लोकांना की बाबा आपण ठरवून बोलतोय किंवा काय असेल एखादा सोर्स तर तू जेन्युइनली सांगायलाच पाहिजेस का, कारण एखाद्या स्टुडंटला त्याचा सुद्धा फायदा होईल. नाही सर, मी कोणत्याच बाकी सब्जेक्टचा पण नाही, आणि म्हणजे क्वांट, रिझनिंग, LR, GA, इंग्लिश सर्व सारथीवाल्यांनाच, म्हणजे सगळं सारथीलाच फॉलो केलं, 100% फॉलो केलंस. बरं. आता येतो थोडासा पार्ट तुझा प्री लेवलचा, मेन्स लेवलचा, इंटरव्ह्यूचा पोर्शन. पहिल्यांदाच इंटरव्ह्यू द्यायला चालली आहे स्नेहल आणि पहिल्या दिवशीचा पहिला इंटरव्ह्यू आठवतो मला, किंवा पहिल्या वेळेस तू आली होती इंटरव्ह्यू द्यायला वगैरे. पहिल्या दिवशीचा इंटरव्ह्यू तू जेवढी प्रिपेअर नव्हतीस आणि लास्ट दिवशीचा इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू, तुझं प्रिपरेशन आणि ऍक्च्युअल मॉक इंटरव्ह्यू, याच्यात काय फरक वाटला तुला? खूप जास्त डिफरन्स होता सर. पहिल्या वेळेस मी आली होती तेव्हा माझा आवाज पण एवढा मोठा नव्हता, बरोबर आहे, म्हणजे समोरच्याला ऐकू नाही जाईन असा आवाज होता. बरं. मग नंतर तुमच्यासोबत, राहुल सरांसोबत बोलली मी व्यवस्थित. तुम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतला, राहुल सरांनी घेतला, त्यांना बराच फरक पडला. आणि मग पहिला इंटरव्ह्यू मी IDBIचा दिलाय, जाम PGDF. तर त्याच्यामध्ये एवढं काही नाही झालं, कारण मी तेव्हा इथं नव्हती आली, तो डायरेक्ट तिकडच्या तिकडे नागपूरला इंटरव्ह्यू होता, त्याच्यामुळे तो एवढा काही चांगला नाही गेला. नंतर मग मी इथे आली RRBच्या वेळेस, मॉक इंटरव्ह्यूच्या वेळेस RRBला. ओके. पण मग RRBचाही एवढा म्हणजे माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स नव्हता एवढा. तुझ्यात कॉन्फिडन्स हा IBPS POच्या इंटरव्ह्यू पासून आणि IDBI GMच्या सेकंड वाला जो IDBI GMचा होता तुझा, तेव्हापासून तुझा कॉन्फिडन्स जो तो बूस्टअप होत गेला. कारण तेव्हा मग मी मॉक इंटरव्ह्यू साठी इथे ऑफलाईन आली होतीस, बरोबर आहे. बरेच मुलं ना मॉक देण्याची टाळाटाळ करतात बिफोर द सिलेक्शन्स. तर तुला काय वाटतं, मॉक इंटरव्ह्यू दिले पाहिजे की नाही दिले पाहिजेत? सर, आपल्याला ज्या लोकांसोबत कम्फर्टेबल वाटते त्यांच्यासोबत दिले पाहिजे. जर एकदा निगेटिव्ह फीडबॅक भेटला तर मग कॉन्फिडन्स खूप कमी होतो. बरोबर. मग आता इंटरव्ह्यू तुझा इथे मॉक इंटरव्ह्यू देणे आणि ऍक्च्युअल इंटरव्ह्यू, याच्यात काय मजा आली? काय विचारलं होतं तुला इंटरव्ह्यूला असताना? मला
म्हणजे IDBI जाम मध्ये तर नवोदय मधून आहे ना मी, बरोबर, तर त्याच्यावरच ज्युनियर माझी. बरं बरं, हा, त्याच्यावरच विचारलं होतं की अच्छा, म्हणजे एक वेळ नवोदयचं हे झालं, त्यांनी एक वेळ नवोदयचं नाव काढलं, त्याच्यावरच त्याच्यावर जास्तीत जास्त इंटरव्ह्यू झाला. आणि IBPS PO मध्ये पूर्ण ऍग्रीवर झाला. ऍग्रीवर झाला इंटरव्ह्यू. अच्छा, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जे असतं इंटरव्ह्यू मध्ये मोस्ट प्रोबेबली त्याला थोडा प्रेफरन्स दिलाच जातो, किंवा तुमचं जे बेसिक एज्युकेशन जिथून कुठून झालेलं आहे त्यालाही बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये बऱ्यापैकी प्रेफरन्स दिलाच जातो. इंटरव्ह्यूचे स्कोर कसे होते तुझे? सर RRBचा एवढा काही चांगला नव्हता, म्हणजे 11च होते 20 पैकी. अरे बापरे, हा. आणि IBPS POचं माझं इंटरव्ह्यू मुळे सिलेक्शन झालं, मला मेन्स मध्ये जास्त लीड नव्हती. अच्छा, IBPS PO मध्ये इंटरव्ह्यू मुळे बऱ्यापैकी लवकर सिलेक्शन होऊन गेलं. म्हणजे जेवढं मेन्स महत्वाचं आहे तेवढाच इंटरव्ह्यूचा सुद्धा पोर्शन महत्वाचा आहे. अच्छा, ओके, बरं. आणि इंटरव्ह्यू मध्ये सारथीच्या पोरांना तर मला वाटतं वेगळी सांगायची गरज नाही, कारण की सारथीच्या पोरांना इंटरव्ह्यू मध्ये नेहमी मार्क जास्त पडतात. मॉक इंटरव्ह्यू क्लासचे व्यवस्थित पद्धतीने होतात. एकमेव संस्था जिथं ॲग्रिकल्चरचे पूर्ण वेळ लेक्चर झाले, त्यामुळे ॲग्रिकल्चरचं बेसिक चांगलं होतं. आणि जनरल अवेअरनेस, मला वाटतं बँकिंग अवेअरनेसचा जो पोर्शन आहे तो मला वाटतं आपल्या एवढा, म्हणजे बँकेत बसल्यानंतर सर्क्युलर वाचल्यानंतरही लोकांना एवढा माहित नसेल, एवढा स्ट्रॉंग अक्षय सरांच्या मार्फत तो बँकिंग अवेअरनेसचा पोर्शन होतो. त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये आपल्या पोरांना बऱ्यापैकी ऑलमोस्ट खूप चांगले आणि सुंदर मार्क पडतात. याच्या आधी AFOच्या पण इंटरव्ह्यूज मध्ये मला चांगल्याने आठवतं की मुलांना 19 मार्कांपर्यंत मार्क पडलेले आहेत. 18-19 मार्क्स सुद्धा आपल्या सारथीच्या स्टुडंट्सला पडलेले आहेत. आता लेक्चर ज्या वेळेस तू करत होतीस, ऑनलाईनचे लेक्चर्स तू करत होतीस, मग असं वाटत होतं का की आपलं ऑनलाईन होईल नाही होईल, आपण ऑफलाईनला जायला पाहिजे का? कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, स्टुडंट्स ही कंप्लेंट करतात, नाही सर आमचं घरून होतच नाहीये. म्हणजे मुलींचं जनरली असतं की सर घरी कोणतरी पाहुणे आलेले आहेत, घरी कोणतरी येणं जाणं चालूच असतं. ते कसं ओव्हरकम केलंस? सर मी सांगितलं ना, मी वाशिमला राहायचे, मग तिथं माझ्या आत्याकडे राहायची मी. तर एक सेपरेट रूम होती, तिथं त्यांची मुलगी 12th मध्ये होती आणि मी हे स्टडी करत होती. तर मग त्या रूम मध्ये कोणालाच एंट्री नाही आणि आमचा स्टडी, तुमचा स्टडी. म्हणजे फॅमिलीच्या सपोर्टमुळे ते एक पॉसिबल झालं तुला बऱ्यापैकी. अच्छा, ओके. मग आता पुढचं टार्गेट काय नेमकं, काय असायला पाहिजे? आता PO झालं, क्लर्क झालं, IDBIचं पण होऊन गेलं, आता पुढचं टार्गेट काय विचार करतेस? इथून पुढे 5 वर्षानंतर स्वतःला कुठे पाहतेस? सर आता म्हणजे आता बघू, याच्यानंतर वरच्या पोस्ट साठी ट्राय करायचं, किंवा मग IBPS PO ला तुला कुठली बँक भेटलेली आहे? बँक ऑफ बरोदा. बँक ऑफ बडोदा. आणि क्लरिकल मध्ये पंजाब अँड सिंध बँक आहे ना? काय जॉईन करणार आहेस? बँक ऑफ बरोदा PO बँक ऑफ बडोदा. अच्छा, आता तू जसं म्हणली होतीस की सर माझं मेडिकलला सिलेक्शन झालं नाही, तर ड्युरिंग द प्रिपरेशन, बँकिंगचं प्रिपरेशन करताना सुद्धा कधी असं असू शकतं, होऊ शकतं की सर मला निगेटिव्हिटी आली आहे कधीतरी, असं झालं असेल कधीतरी, कारण एक तर कोविड होता, त्याच्यानंतर तुझं प्रिपरेशन चालू, म्हणजे कोविडमध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी लोक जे आहेत ना हे निगेटिव्ह फेजमध्ये गेलेले होते की बाबा आता काय होणार, कसं होणार, ही निगेटिव्हिटी कशी ओव्हरकम केली? तुझं वय काय, बरोबर आहे का, 21-22 वर्ष वय तुझं, त्याच्यात तू प्रिपरेशन करतेयस आणि ही निगेटिव्हिटी तू बाजूला करून मग प्रिपरेशन करतेयस. कोविडची निगेटिव्हिटी वेगळी, मला जमेल की नाही जमेल याची निगेटिव्हिटी वेगळी, आणि तरीही तू प्रिपरेशन करत गेलीस. सर त्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट होता कोविडमध्ये. घरी राहून केलं ना, त्याच्यामुळे ते, आणि माझा भाऊ मी आम्ही सोबत करायचो, त्याच्यामुळे सोबत होऊन जायचं. तो आता काय करतो सध्या? तर त्याची ऍग्री झाली आहे. अच्छा, यावर्षी AFO मेन्स दिली पण निघाली नाही. नेक्स्ट इयर ट्राय कर. ओके, बर. आणि मग बाकी निगेटिव्ह काही वाटलं तर मग राहुल सरांना कॉल करायचा. अच्छा, कोणतेही, म्हणजे राहुल सरांना कॉल करा, किंवा मग तुम्हाला पॉसिबल असेल त्या फॅकल्टीला तुम्ही कॉल करा, रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीला कॉल करा आणि बोला, बिंदास बोला. मग फॅकल्टी फोन उचलतात का? नाही उचलला तर कॉलबॅक तरी करतात. कॉलबॅक करतात, नक्की. म्हणजे फॅकल्टी असं झालं कधी की बाबा आतापर्यंत राहुल सरांना फोन केला किंवा अक्षय सरांना फोन केला किंवा मला फोन केला किंवा वराडे सरांना केला असेल आणि कॉलबॅकच आला नाही पुन्हा? नाही, तसं कधीच नाही झालं. नक्की नाही होणार? नक्की नाही. बर. आता तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये तुझ्या मित्रमैत्रिणींचा काय रोल होता? कारण तोही एक इम्पॉर्टंट रोल असतोच, बरोबर आहे. तुझी आवडती मैत्रीण नेहमी तुझ्यासोबत, तुझी कॉलेजची मेट ती राहतेच, है ना? तर काय रोल काय होता त्यांचा? सर सगळे सपोर्टच करायचे, म्हणजे मी 7th सेम मध्ये मॉड्यूल मध्ये ते करायचे ना, तर तिथं पण मग म्हणजे माझा होमवर्क वगैरे करून मी सोबत घेऊन जायची, ऑफ लेक्चर असलं तिथं करायची. तर त्याच्यामध्ये सगळे सपोर्ट करायचे. अच्छा, की बाबा ठीक आहे, इट्स ओके, नाही झालं, मागं पुढे झालं, किंवा हे घे आमचा होमवर्क घे थोडासा, तू करू लाग, अशा पद्धतीने पण. अच्छा, बर. थोडंसं आपण कन्क्लुजनकडे वळूयात की बाबा आता ह्या सगळ्या गोष्टींची प्रिपरेशन करत असताना किंवा एक तू नवीन स्टुडंट्सला काय मेसेज देणार आहेस, जुन्या स्टुडंट्सला काय मेसेज देणार आहेस? कारण बऱ्याच वेळा हे पण होतं अनफॉर्च्युनेटली, जुन्या स्टुडंट्सला पण प्रिपरेशन करायला थोडासा वेळ लागतो कधी कधी, त्यांना काय सजेशन करशील आणि नवीन स्टुडंट्सला काय सजेशन करशील?
सर जुन्या स्टुडंटसाठी एवढंच आहे की स्वतःवर जास्त म्हणजे कॉन्फिडन्स ठेवायचा आणि सर काय सांगतात त्याच्यावर कॉन्फिडन्स ठेवायचा आणि मेन म्हणजे कन्सिस्टंट राहायचं, गॅप नाही पडू द्यायचा Gap नाही स्वतःच्या पडू द्यायचा. स्टडीमध्ये. अच्छा. आणि म्हणजे जे जुने स्टुडंट आहेत त्यांचं सिलेक्शन नाही होत तर त्याचं मेन रिझन हेच असते की कन्सिस्टंट नाहीत राहत आणि कन्सिस्टंट एक गोष्ट फॉलो नाही करत, हा हे वाटतं का कधीतरी? हो हो म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की नेमकं आता हत्ती जातो शेपूट राहतं, प्रिपरेशनचा अशी फेज आलेली असते की आता इथून पुढे कंटिन्यू करलं आपण तर सिलेक्शन होणार, पण बरोबर वेळेवरती पोरं तो सोर्सच बदलून टाकतात. तेच खूप मोठी चुकी होते. मग एक वेळ जो फॉलो केला तोच एंडिंग पर्यंत फॉलो करायचा आणि करत राहायचं तरच होते, नाहीतर नाही. करत राहणं गरजेचं आहे. अच्छा, ओके. आणि नवीन स्टुडंट्स हा, हेच की नवीन स्टुडंट्सचं काय? त्यांचं एवढंच की सर जसं सांगतात तसंच फॉलो करायचं आणि लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर स्वतःहून ऍडिशनल अभ्यासही करायचा. ऍडिशनल अभ्यास करावाच लागेल. मुलं आळस पण करतात. ऑनलाईनला मुलं कधी घरी झोपत पण असतील का? सर जीएच लेक्चर झोपूनच बघतात. झोपूनच बघतात हा. म्हणजे तसे झोपतात का नाही, झोपून नाही, बघतात? म्हणजे झोपून बघतात, झोपून आरामात. बघतात. हा. अच्छा, रिलॅक्स मध्ये. Relax मध्ये. आणि मग कधी कधी पोरं असं कंटाळा करत असतील की आता जाऊ दे, आता पेंडन्सी वाढली आहे, आता काय करायचं. मला वाटतं हे एक उदाहरण आहे चांगलं हिचं की सर पेंडिंग जरी पडले तरी मी रेकॉर्डेड लेक्चर्स पटापट ओव्हरकम करून घ्यायची. म्हणजे असं होतं कधी कधी काही स्टुडंट बॅच लेट जॉईन करतात, असंही होतं एखाद्या वेळी. तर मागची जी पेंडन्सी आहे ती जास्त ठेवायची नाही, ते पटापट लेक्चर उरकून पुढे जाणं गरजेचं हो, आहे. सर, कन्क्लुजन. हे विक्टर्स बॅच मी पण लेटच जॉईन केली होती. अच्छा. 10 दिवस तरी लेट केली 10 दिवस लेट चालू केली होतीस, पण मग मी कव्हर करून घेतलं सगळं. कव्हर केलं सगळं. अच्छा, ओके. तुला काही अजून काही आठवणी सांगायच्या तुझ्या? माझ्या तशा तर काहीच नाही, पण म्हणजे एवढंच सांगायचंय की केलं तर होते सगळं. केलं तर होते, फक्त कन्सिस्टंटली करणं Consistent गरजेचं करायचं आहे. आहे. अच्छा, ओके, चालेल. सो मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने आमच्या गप्पा झालेल्या आहेत. आपला विक्टर स्टॉक हा झालेला आहे आणि होपसो तुम्हाला याच्यातून काहीतरी पॉझिटिव्हिटी नक्की मिळाली असेल. पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या विक्टर स्टॉकमध्ये आपण लवकरच भेटूयात. स्नेहल, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तू आलीस, वेळ दिलास आणि स्टुडंटसोबत एक चांगलं इंटरॅक्शन तुझं त्या पद्धतीने झालं. सकाळी सुद्धा तू लेक्चरमध्ये आलीस, त्याबद्दल सुद्धा तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या आई वडिलांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तुला सुद्धा भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.